नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स। मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी पाली कुसुमावली यामधील 7वा धडा आज आपण अभ्यासणार आहोत। या धड्याचं नाव आहे पब्बत पय्यू। हा धडा तुम्हाला मिलिंद प्रश्नामध्ये मिलिंद पय्य पाली 6वा भाग आहे ओपम कथा वग्गो। त्याच्यामध्ये 3रा भाग आहे पृथ्वी वग्गो आणि त्यामध्ये 5वा भाग म्हणजे पब्बत पय्यू। त्याच्यामध्ये हा तुम्हाला पोर्शन भेटेल आहे। यामध्ये जो मिलिंद राजा आहे तो भंते नागसेन यांना पर्वताचे गुण विचारतो आणि त्या पर्वताचे गुण सांगताना भगवान भंते नागसेन पर्वताचे 5 गुण सांगतात। हे आपण आज अभ्यासणार आहोत। सुरुवात करूया आपण। भंते नागसेन पब्बतस्य पंच अंगानी गहितब्बानी ही य वदेसी कतमानी पंच अंगानी गहितबाती ही। विद्यार्थी सूचना आहे की आपली ही जी आता स्लाइड चालू आहे त्यानुसार तुम्ही नोट डाऊन करायचं आहे की पर्वताचे 5 गुण आहेत आणि त्याच्यामध्ये आता जे काही पाली वचन तुम्ही आता स्लाइडवरती बघत असाल स्क्रीनवरती ते नोट डाऊन करायचं आहे आणि त्याचा जो मराठी अर्थ आहे अनुवाद आहे तोही तुम्ही नोट डाऊन करायचा आहे। तर प्रश्न काय विचारतो राजा काय विचारतो, भंते नागसेन पब्बतस्य पंच अंगानी गहितब्बानी ती य वदेसी कतमानी पंच अंगानी गहितब्बानी ती। म्हणजे आदरणीय नागसेन, तुम्ही म्हणता की भिक्खूंमध्ये खडकाचे किंवा पर्वताचे 5 गुण असले पाहिजे, ते कोणते आहेत? पर्वताचे 5 गुण कोणते आहेत असा प्रश्न भंते नागसेनांना मिलिंद राजाने विचारलेला आहे। त्याचं उत्तर काय देतात भंते नागसेन, यथा महाराज पब्बतो अचलो अकंपितो असंपवेधी एवमेव खो महाराज योगिना योगावचरेण सम्मानने विमानने सत्कारे असत्कारे गुरुकारे अगुरुकारे यसे अयसे निंदाय पंचसाय सुखे दुःखे इट्ठानी तेसु सब्बथ रूप सद्गंध सफटोब धम्मेषु रजनीयेषु न मुहितब्बं न कंपितब्बं न चलितब्ब पब्बतेन विय अचलेन भवितब्बं इद महाराज पब्बतस्य पठमं अंग गहितब्बं। हे भगवान भंते नागसेन पहिला गुण सांगताना म्हणतात, काय म्हणतात, महाराज ज्याप्रमाणे पर्वत स्थिर अविचल आणि अढळ असतो, यथा महाराज पब्बतो अचलो अकंपितो असंपवेधियो। म्हणजे ज्याप्रमाणे पर्वत अचलो स्थिर अकंपितो अविचल आणि असंपवेधी म्हणजे अढळ असतो, एवमे खो महाराज म्हणजे त्याचप्रमाणे महाराज योगिना योगावचरेन सम्मानने विमानने सत्कारे असत्कारे गुरुकारे हे आपण तो वचन पाहिलेलं आहे। त्याचा काय मराठी अर्थ आहे, त्याचप्रमाणे महाराज कठोर प्रयत्न करणाऱ्या भिक्खूंनी मोह गोष्टींपासून म्हणजे रूप आवाज गंध चव किंवा स्पर्श किंवा आदर किंवा तिरस्काराने पाठिंब्याने किंवा दुर्लक्षाने आदराने किंवा अनादराने सन्मानाने किंवा अपमानाने स्तुतीने किंवा निंदेने कधीही विचलित होऊ नये। तसेच अपमानास्पद गोष्टींनी नाराज होऊ नये, गोंधळात पाडणाऱ्या प्रसंगामध्ये गोंधळून जाऊ नये, थरथर कापू नये किंवा कंपित होऊ नये, तर पर्वताप्रमाणे स्थिर असावे। महाराज हा पर्वताचा पहिला गुण आहे जो त्याच्यामध्ये असला पाहिजे। पहिला गुण काय सांगितलं, कुठलीही परिस्थिती असू दे त्याच्यामध्ये तुम्ही अविचल राहायला पाहिजे, डगमग व्हायला नाही पाहिजे, अस्थिर होता कामा नये, अढळ राहायला पाहिजे। पर्वत जसा कुठल्याही परिस्थितीमध्ये अढळ राहतो त्याप्रमाणे तुम्ही अढळ राहायला पाहिजे। जसं की महामंग सुत्तामध्ये गाथा आहे, फुट्ठस्स लोक धम्मेहि चित्त यस्य न कंपती असुकं विरजन खेमं एतं मंगल उत्तमं। फुट्ठस्स लोक धम्मी 8 प्रकारचे लोक धर्म आहेत, यश अपयश जीत हार सुख दुःख अशा प्रकारचे 8 लोकधर्म आहेत। त्याच्यामध्ये काय म्हणतात, चित्त यस्य न कंपती, तुमचं चित्त कुठल्याही प्रकारे कंपित होता कामा नये, तुम्ही अढळ राहायला पाहिजे।
अशोकं विरजन खेमं एतं मंगल उत्तमं, म्हणजे फक्त श्लोक तुम्ही 8 लोक धर्मामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं तुमचं चित्त विचलित होता कामा नये. ते जिथे सांगितलेलं आहे की कुठलीही परिस्थिती असू दे तुम्हाला अचल राहायचं आहे, स्थिर राहायचं आहे, अविचल राहायचं आहे आणि कुठल्या मोह गोष्टींपासून दूर राहायचं आहे. की त्यांनी सांगितलंय त्यांनी की रूप, आवाज, गंध, चव किंवा स्पर्श किंवा आदर, तिरस्कार हे सर्व जे आहेत हेही लोक धर्मामध्ये ते एक पार्ट आहे तो. त्याच्यामध्ये तुम्हाला स्थिर राहायचं आहे कुठलीही परिस्थिती. विद्यार्थ्यांसाठी स्पेशल सूचना म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा आपली परीक्षा असते, काही प्रश्न आपल्या तेव्हा आकलन होत नाही. म्हणजे आपण काय करतो की पेपराला केलं की धडधड लिहायला सुरुवात करतो. त्यावेळी मी नेहमी सांगतो की सम्यक सतीचा वापर करून आपण तरी शांत राहिलो, पेपर पूर्ण वाचला, जे येते तेवढं आपण कव्हर केलं, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नाची उत्तरही सापडतात. हळूहळू ती उत्तरं तुम्हाला आठवू लागतात, तुम्ही लिहू लागतात. त्यामुळे मी काय म्हणतो, सम्यक सती तुम्ही चित्ताची जागृत अवस्था ठेवली तर तुम्ही ते यूज करू शकता तिथे परीक्षेमध्ये. सेम उपासकांसाठी आहे. उपासकांसाठी पण बरेच डे टू डे लाईफमध्ये बरेच कठीणाई येतात, बऱ्याच आपत्ती येतात, दुःख येतो, सुख येतं. त्याच्यामध्ये पण तुम्ही तसं एक भाव आहे की 4 ब्रह्मविहारापैकी एक आहे उपेक्षा भाव. उपेक्षा भाव म्हणजे एक प्रकारे दुर्लक्ष करणे, एक मराठी अर्थ तुम्हाला समजेल असा की त्याचा अर्थ वेगळाच आहे, म्हणजे खूप मोठा विस्तृत आहे. पण एक प्रकारे स्थिर राहणं कुठल्याही परिस्थितीमध्ये हे तिथे सांगितलं उपेक्षा भावामध्ये. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की बुद्ध कुठल्याही परिस्थिती म्हणजे कुठलीही स्थिर असतात, कशी कुठलीही परिस्थिती असतात त्याच्यामध्ये स्थिर असतात. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट, म्हणजे तुम्हाला मेडिटेशन केलं पाहिजे. मेडिटेशन केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण तुमचं जे मन आहे जे ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावरती जे पळतं आहे त्याला कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे. त्यावेळीच तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये स्थिर राहाल. आता आपण काय करतो, सकाळी आणि संध्याकाळी आनापानसती घेतो. त्याचा उपयोग तोच आहे, तुमचं मन कंट्रोलमध्ये ठेवणं तुम्हाला शिकलं पाहिजे. धम्मपदामध्ये गाथा आहे की मनोपगम्मा मनोमेटा मनोसेठा मनोमया, अशा प्रकारचं एक गाथा आहे. ती मोठी गाथा आहे, पण विद्यार्थ्यांना थोडी संक्षिप्त सांगतो की जोपर्यंत तुमचं मन कंट्रोलमध्ये येत नाही, मन स्थिर होत नाही, जोपर्यंत तुम्ही त्याला मनाला तुम्ही ताब्यात ठेवत नाही, तोपर्यंत ही अचल अवस्था, ही जी स्थिर अवस्था आहे पर्वतासारखी, ती येणार नाही. त्यासाठी तुम्हाला काय सगळ्यांनाच, आपल्या सर्वांनाच मनावरती कंट्रोल करणं गरजेचं आहे. यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन युअर माइंड, म्हणजे तुम्हाला तुमच्या मनावरती पूर्णतः ताबा असला पाहिजे. जो मी सांगेल तसंच त्याने केलं पाहिजे. त्याने मनाने सांगितलं म्हणून मी असं करायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही कुठेही जा, बघा मन तुम्हाला कुठेही घेऊन जातं. क्षणाभरामध्ये इथे आहे की क्षणाभरात तिथे घेऊन जातं. मन ह्या झाडावरून त्या झाडावर, एका माकडाची उपमा दिलेली आहे. माकड कसं एका झाडावरून दुसऱ्या झाडावरून तिसऱ्या झाडावरती उड्या मारत असतं, तसंच मन एका फांदीवरून दुसऱ्या फांद्या, तिसऱ्या फांद्या विचारावरती उड्या मारत ते कुठेही जातं, क्षणभर असतं. आणि त्या मनावरती तुम्हाला काहीही करून ताबा मिळवणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही मनावर ताबा मिळवाल तेव्हा तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्याप्रमाणे पर्वत स्थिर आहे त्याप्रमाणे तुम्ही राहू शकता. तर हा पर्वताचा पहिला गुण आहे. तर काय पुढे जाऊन सांगितलेलं आहे, म्हणतात की कारण महाराज भगवान बुद्धांनी म्हटले आहे की ज्याप्रमाणे वारा घनरूप पर्वताला हलवू शकत नाही, त्याचप्रमाणे ज्ञानी मनुष्य स्तुती किंवा निंदेने डगमगत नाही किंवा कंपित होत नाही. अशा प्रकारे भगवान तर ह्या अभ्यास करताना आपल्याला या पुस्तकामध्ये नाही आहे तेवढं, पण पुढे जाऊन भगवंत नागसेन म्हणतात की ज्याप्रमाणे वारा घनरूप पर्वताला हलवू शकत नाही, त्याचप्रमाणे ज्ञानी मनुष्य स्तुती किंवा निंदेने डगमगत नाही किंवा कंपित होत नाही. दिस इज अ सिच्युएशन. आज जेव्हा तुम्ही बघता, फॉर एक्झाम्पल उपासकांसाठी मी सांगू इच्छितोय की त्याची स्तुती किंवा निंदेने, स्तुती झाली की तो झाडावर, म्हणजे काय म्हणतात, हरभऱ्याच्या झाडावर चढतो. खूप त्याची स्तुती झाली की त्याला वाटतं माझ्यासारखं कोणाला नाही. निंदा झाली की त्याला दुःख होते.
आणि अशाप्रमाणे जर पर्वताचा गुण प्रत्येकामध्ये असेल, उपासकांमध्ये, अभ्यासकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये असेल, तर ते कुठल्याही परिस्थितीमध्ये डगमगणार नाही आणि कम्प्लीट होणार नाही. हा पर्वताचा पहिला गुण प्रत्येकामध्ये असला पाहिजे. दुसरा गुण पुनच्च परंग महाराज पब्बतो थद्दो न केनची संसठो एवमेव खो महाराज योगिना योगावचरेण थद्देन असंठेन भवितव्यं न केनची संसगो करणीयो इदं महाराज पब्बतस द्वितीयं अंग गहेतव्यं. काय सांगितलं आहे? पुनच्च महाराज म्हणजे पुन्हा महाराज, पब्बतो थद्दो न केनची संसठो, ज्याप्रमाणे पर्वत स्थिर असतो, इतर गोष्टींमध्ये मिसळ नसतो, न केनची संसठो एवमेखो महाराज, त्याचप्रमाणे महाराज योगिना योगावचरेण थद्देन असंसठेन भवितव्यं न केनची संसगो करणीयो. काय सांगितलंय की ज्याप्रमाणे पर्वत इतर कुठल्याही गोष्टीमध्ये मिसळ नसतो, त्याचप्रमाणे महाराज कठोर प्रयत्न करणाऱ्या भिक्खूंनी स्थिर आणि स्वतंत्र असावे, कोणाशीही संबंध न ठेवता. महाराज इदं महाराज पब्बतस द्वितीयं अंग गहेतव्यं, म्हणजे पर्वताचा हा दुसरा गुण आहे, तो त्याच्यामध्ये असला पाहिजे. काय सांगितलेला आहे पर्वताचा दुसरा गुण? ज्याप्रमाणे पर्वत इतर कुठल्याही गोष्टीमध्ये मिसळलेला नसतो, त्याचप्रमाणे महाराज कठोर प्रयत्न करा भिक्खूंनी स्थिर आणि स्वतंत्र असावे, कोणाशी संबंध न ठेवता. एक प्रकारचं काय म्हणतात अलिप्तपणा आपण त्याला म्हणू शकतो, की कठोर प्रयत्न करणाऱ्या भिक्खूंनी स्थिर आणि स्वतंत्र असावे, म्हणजे जो कोणी निब्बाणाच्या मार्गावरती आहे, तो निब्बाण मिळवण्यासाठी जो प्रयत्नशील आहे, असा भिक्खू कुठल्याही परिस्थितीमध्ये पहिलं सांगायला अविचल असला पाहिजे. दुसऱ्यामध्ये तो कुणाशीही मिसळला कामा नये. कारण अशी व्यक्ती म्हणजे उदाहरण घ्यायला गेलं तर अभ्यासाचं उदाहरण घ्या, की जेव्हा तुम्ही परीक्षेत चालू असते तेव्हा तुम्ही अभ्यास करत असता, अशा वेळी इतर गोष्टी जर तुम्ही मिक्स केलं त्याच्यामध्ये, उदाहरणार्थ 5 मिनिटं आहेत, 5 मिनिटांना काय होणार, 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही TV बघता, मोबाईल बघता किंवा इतर मित्रांशी गप्पा मारता, मग ते 5 मिनिटाचं कधी 1 तास होतो, कधी 2 तास होतो, हे आपल्याला समजत नाही. आपण एक गोष्ट म्हणजे अभ्यास सोडून बाकी इतर सगळ्या गोष्टी करायला लागतो, आणि जो मौल्यवान वेळ होता आपला अभ्यासासाठी तो आपण सोडा. 5 मिनिटं ब्रेक इट्स ओके, समजू शकतो, कारण कंटिन्यू वाचणं आपल्याला आजपर्यंत आपल्याला जमलं नाहीये, त्यासाठी 5-10 मिनिटाचा ब्रेक घेतला काय हरकत नाही. पण त्या 5 मिनिटांमध्ये पण तुम्ही जर इतर गोष्टींमध्ये वेळ घातला, म्हणजे मोबाईलचा आहे, इंस्टा बघा, म्हणजे कुठले तरी फेसबुक बघा, इंस्टा बघा, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू, कार्टून बघा, ह्याच्यामध्ये जर वेळ घातला तर त्याचा किती वेळ जातो त्याच्यामध्ये तुम्हाला समजत नाही. दुसरी गोष्ट, 5 मिनिटाचा ब्रेक म्हणजे थोडंसं वॉकिंग करा, परत या, अभ्यास करा, पाणी पिया, वॉशरूम मिशन काय तो ब्रेक घ्या आणि परत येऊन अभ्यास करा. दुसऱ्या गोष्टीमध्ये मिसळू नका. दुसऱ्या गोष्टी मिसळला तर तुम्ही तुमचा जो ध्येय आहे अभ्यासाचा तो निघून जाणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ते कॅलिब्रेट करू शकत नाही, तुम्ही हस्तगत करू शकत नाही. सेम इथे सांगितलेलं आहे की जो भिक्खू निब्बाणाच्या मार्गावरती आरूढ झालेला आहे, दोन्ही मार्गावरती तो चालण्याचा प्रयत्न करतोय, त्याने जर इतर गोष्टींमध्ये तो मिसळला तर तो त्याच्या मार्गातून वेगळा होईल, दुसऱ्या मार्गावर चालायला लागेल आणि तो त्याचं जे ध्येय होतं ते त्याला ते गाठता येणार नाही. त्यासाठी काय सांगितलेलं आहे की योगिना योगावचरेण थद्देन असंठेन भवितव्यं न केनची संसोगो करणीयो, म्हणजे प्रयत्न करा भिक्खूंनी स्थिर आणि स्वतंत्र असावे, कोणाशी संबंध न ठेवता. महाराज हा पर्वताचा दुसरा गुण आहे, तो त्याच्यामध्ये असला पाहिजे. पुढे काय सांगितलं त्याच्यामध्ये सांगितले गाथा अजून ऍड करून सांगितले, कारण महाराज भगवान बुद्धांनी म्हटले आहे, जो गृहस्थांशी संबंध ठेवत नाही ना बेघर लोकांशी, पण जो एकटा भटकतो, ज्याला घर नाही, त्याच्या इच्छा कमी आहेत, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. अशा प्रकारचं पुढं वचन आहे, जे तुम्हाला मिलिंद प्रश्नामध्ये हे संपूर्ण विस्तृतप्रमाणे भेटेल. आता ब्राह्मण कोणाला बसावं हे वेगळं सूत्र आहे, त्याच्यावरती आपण वेगळं ते वसल सूत्र म्हणून एक आहे, कुठला त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये पण आपल्याला समजू शकतो वसल कोणा म्हणा, ब्राह्मण कोणा म्हणा, हे वेगळं. किंवा धम्मपदामध्ये ब्राह्मण वर्ग आहे, त्याच्यामध्ये पण तुम्हाला समजू शकतो ब्राह्मण कोणा म्हणजे की भगवान बुद्ध म्हणतात की
जन्माने कोणी ब्राह्मण होत नाही, तो कर्माने ब्राह्मण होतो, ब्राह्मण होतो. तर अशा प्रकारे दुसरा गुण सांगितलेला की जो गृहस्थ संबंध ठेवत नाही, नंबर 1. नंबर 2, तो ना बेघर लोकांशी पण जो एकटा भटकतो. कारण वी आर इंडिव्हिज्युअल, आपण एकटे आहोत. एकटे आपल्याला हा प्रवास करायचा आहे. कारण आम्ही अभ्यासाच्या दृष्टीने बोलतोय किंवा चळवळीच्या बाबतीमध्ये पण बोलायला तर तसं प्रमाणात आहे. चळवळीमध्ये किती भेसळ झालेली आहे, किती लोक येतात आत्मबल्यामध्ये. हे उपासकांना समजलं तेव्हा उपासक समजतील, तेव्हा ते त्याच्यावरती काम करतील. तर अशा प्रकारचा दुसरा गुण आहे. तिसरा गुण, पुनच्च परंग महाराज पब्बते बीजंग न विरुहती एवमेखो महाराज योगिना योगावचरेन सकमानसे किलेसा न विरुहत पेतब्बा इदं महाराज पब्बतस ततियं अंग गहेतब्बं. काय सांगितलेलं आहे की पुनच्च परंग महाराज म्हणजे पुन्हा महाराज, पब्बते बीजंग न विरुहती एवमेखो महाराज म्हणजे पर्वतावर कोणतेही बीज मूळ धरू शकत नाही. एवमेखो महाराज, त्याचप्रमाणे महाराज, योगिना योगावचरेन सकमानसे किलेसा न विरोह तब्बा म्हणजे कठोर प्रयत्न करणाऱ्या भिक्खूंनी वाईट प्रवृत्तींना आपल्या मनात मूळ धरू नये. इदं महाराज पब्बतस ततिय अंग गहेतब्बं म्हणजे ज्याप्रमाणे पर्वतावर कोणतेही बीज मूळ धरू शकत नाही, त्याचप्रमाणे कठोर प्रयत्न करणाऱ्या भिक्खूंनी वाईट प्रवृत्तींना आपल्या मनात मूळ धरू देऊ नये. हे आपल्याला आपण पण अनुभवतो. हे आपल्या मनामध्ये कधी वाईट गुण येतील, वाईट विचार येतील, हे आपल्याला माहीत नाही. आपण त्याच्यामध्ये नाही. उदाहरण घ्या, जेव्हा तुम्ही शिबिरामध्ये जाता, विपश्यना शिबिरामध्ये जाता, मेडिटेशन शिबिरामध्ये जाता, किंवा आपण सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा आपण आनापानसती लावतो, आनापानसतीचा अभ्यास करतो, त्यावेळी तुमचं मन हे कॉन्सन्ट्रेट नसल्यामुळे, ताब्यात नसल्यामुळे तुमच्या मनामध्ये नाना विचार तयार होतात आणि तुम्ही त्याच्यामध्येच गुंफून जाता. सेम शिबिरामध्ये मेडिटेशन शिबिरामध्ये पण सेम सिच्युएशन होते. आपली सुरुवातीच्या दिवसांमध्ये आपलं मन हे आपण कधी ताब्यात ठेवण्याचा प्रयत्नच नाही केलेला आहे. आपण त्याच्यावरती कधी अंकुश लावण्याचा प्रयत्न करतो. सैरावैरा झाला, हत्तीला कोण कंट्रोल करतो? माहूत करतो. हत्तीला कंट्रोल करणारा माहूत असतो. हत्ती असतो 400-500 किलोचा असतो, 1000 किलोचा, जे काय किलोचा असेल ते टणांचा असतो हत्ती. पण त्याला कंट्रोल करणारा कोण असतो? तो माहूत असतो. तो 50-60-80 किलोचा माणूस, तो त्याला कंट्रोल करतो. सेम हिअर सिच्युएशन. आपलं मन ही अशाच प्रकारे हत्तीप्रमाणे सैरावैरा आहे, तो अवढव्य आहे, जड आहे. त्याला कंट्रोल करण्याचं काम हे आपल्याला केलं पाहिजे. जसं पर्वतावर कुठलाही बीज म्हणजे कुठलाही काय आपण टाकतो ते उगू शकत नाही, त्याप्रमाणे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचे अविचार भाव हे मूळ धरू शकत नाही. धरा देऊ नका, त्याला बाहेर काढा, त्याला ठेवूच नका. हे सांगितलं तिसरा गुण. काय सांगितलं पुढे जाऊन की आपण काय करतो की आपल्या मनात कुठल्याही वाईट प्रवृत्तींच्या आपल्या मनात मूळ धरून देऊ नये. म्हणजे जसं आपण मला सांगितलं की पुट्टस लोक धम्म हे 4 लोक धम्म आहे, हे आपल्या मनामध्ये कंटिन्यू चालू असतात. चित्त यस्सन कंपती म्हणजे आपलं चित्त कंपित होता देऊ नका. सेम हिअर की तुम्ही तुमच्या जेव्हा कुठल्या तरी कामामध्ये तुम्ही मशगूल आहात, म्हणजे कॉन्सन्ट्रेटली काम करतात, त्यावेळी तुमचं मन सांगतं की हे काम करू नका. आता आपलं मन आपण थकलोय, आपण आराम करू, हे करू ते करू. मग असं जे उदाहरण होतं की कुठल्याही गोष्टीमध्ये संबंध ठेवता. सेम हिअर की ते संबंध ठेवा सांगतात, तुम्हाला म्यूट ठेवा सांगतात आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही हे गोष्टी करा. आता काय 5 मिनटं ब्रेक आहे ना, चला आपण आपण मोबाईल बघू, ह्याच्यामध्ये हे बघू. हे तुमच्या मनामध्ये मूळ धरण्याचं काम आहे, त्याला धरू देऊ नये. अशा प्रकारचं तिसरा गुण म्हणते आनंद मिलिंद राजाला सांगतात भगवंतांचा. कारण पुढे सांगतात ते, कारण स्थवीर सुवितेने म्हटले आहे की जेव्हा माझ्या हृदयात वासनामय विचार येतात, तेव्हा स्वतःची तपासणी करून मी त्यांना एकटाच दाबून टाकतो.
जो वासनेने उत्तेजित होतो तो अपमानास्पद गोष्टीमुळे अपमानित होतो. अनोख्या गोष्टी घडल्यास गोंधळून जातो. त्याने एकट्याने जंगलातून दूर राहावे, कारण ती शुद्ध झालेल्या कठोर जीवन जगणाऱ्या पापांच्या डागांपासून मुक्त असलेल्या पुरुषांची निवासस्थानं आहेत. त्या शुद्ध स्थानाला अपवित्र करू नको, तू जंगलातून बाहेर पड. बघ, आपल्या मनामध्ये केव्हा पण दोन विचार येतात, एक चांगले एक वाईट. मनामध्ये दुसरे विचार येतात, एक भविष्याचा आणि एक भूतकाळाचा. हे विचार कंटिन्यू चालूच असतात. ते तुमच्या मनामध्ये ते खेळत कळत असतो की आपण एकदा भूतकाळ जातो किंवा भविष्यामध्ये जातो. पण बुद्ध म्हणतात तुम्ही वास्तव वर्तमानामध्ये जगा शिका, हा क्षण जगा शिका. जर तुम्ही त्याच्यामध्ये मशगूल राहिलात तर तुम्ही त्याच्यामध्येच वाहत जाणार आणि ते बीज तुमच्या मनामध्ये रुजत जातील, हळूहळू रुजत जातील आणि त्यामुळे तुमचं जे ध्येय आहे त्या ध्येयापासून तुम्ही दूर राहाल. सध्या आपलं ध्येय काय आहे की आमचं विद्यार्थी आयुष्यामध्ये आम्हाला प्रत्येक पायरी चढून अभ्यासाची प्रत्येक पायरी चढून आपल्याला जसं आपण 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी अशा प्रकारे पायऱ्या चढत चढत आम्हाला सक्सेस मिळवायचा आहे. हे आमचं पहिलं पायरी, हे आमची ध्येय आहे. सेम उपासकांना पंचशील अष्टशील दशशील हे पाळून आमचं आयुष्य कशा प्रकारे निरभ्र होईल, शांत होईल हे बघण्यासाठी आहे. तर ह्यामध्ये जर आमच्या मनामध्ये अशा प्रकारचे विचार आले, मूळ धरले, तर आमचे ही ध्येय आहे, आमचं जे लक्ष्य आहे त्याच्यापासून आम्ही विचलित राहू, वेगळे जाऊ. तर ते कुठल्याही प्रकारे मूळ धरू नये. म्हणून पर्वताचा हा गुण सांगितलेला आहे की ज्याप्रमाणे पर्वतावर कुठलाही बीज जाऊ शकत नाही, टिकू शकत नाही, मूळ धरू शकत नाही, त्याप्रमाणे तुमच्या मनामध्ये जो कठोर प्रयत्न करणारा भिक्खू आहे, जो जसा कठोर प्रयत्न करणारा भिक्खू आहे त्याच्या मनामध्ये असे वाचनामय विचार मूळ धरू शकत नाही, त्याप्रमाणे तुमच्या माझ्या मनामध्ये पण असे मूळ धरू नये. हा पर्वताचा तिसरा गुण आपल्यामध्ये असला पाहिजे. चौथा काय सांगितलंय? पुनच्च महाराज पब्बतो अच्युगतो एवमेखो महाराज योगिना योगावचरेन यानचुगत्तेन भवितव्यं इदं महाराज पब्बतस चतुर्थ अंग गहेतव्यं. पुनच्च महाराज, पुनच्च परंग महाराज म्हणजे ज्याप्रमाणे महाराज, पब्बतो अच्युगतोती म्हणजे खडक पर्वत उंच वर येतो, एवमेखो महाराज त्याचप्रमाणे महाराज, योगिना योगावचरेन यानचुगतेन भवितव्यं म्हणजे कठोर प्रयत्न करणाऱ्या भिक्खूंनी ज्ञानाद्वारे वर यावे. इदं महाराज पब्बतस चतुर्थ अंग गहेतव्यं हा खडकाचा चौथा गुण आहे जो त्याच्यामध्ये असला पाहिजे. काय सांगलं चौथा गुण? की कठोर प्रयत्न करणाऱ्या भिक्खूने ज्ञानाद्वारे व्हावे. एक आपण सुविचार लिहितो, विद्या विनयेन शोभते, अशा प्रकारे गुण लिहितो आपण, सुविचार लिहितो किंवा आपण लिहितो की ज्ञानाद्वारे वर यावे. आपल्याकडे उदाहरण आहे, बाबासाहेबांचं उदाहरण आहे. किती डिग्र्या घेतलेल्या आहेत, BA आहे, MA आहे, PhD आहे, बारेट लॉ आहे, DLIT आहे. ह्या सर्व डिग्र्या त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा आहेत. ते सांगतात आहेत यस आय एम अ टॅलेंटेड गाय. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या पण ज्ञानाने त्यांनी वर यायला पाहिजे, ना की दुर्गुणाने. भवितव्य विद्यार्थी उपासक हे त्यांच्या ज्ञानाद्वारे आपल्यासमोर दिसत नाही. सॉरी टू से, थोडं वाईट वाटेल, पण शिक्षक जेव्हा वर्गात जातात तेव्हा त्यांना माहिती आहे की हे विद्यार्थी अभ्यास करणारे आहेत आणि हे विद्यार्थी ह्यांना सांगूनही म्हणजे लक्ष देणारे नाहीत, त्यांच्याच आयुष्यामध्ये मशगूल आहेत. किंवा उपासकांमध्ये सेम आहे की काही उपासक असे आहेत की जे मनापासून काम करतात, मनापासून त्याच्यावरती आचरण करतात, पंचशिलेचं अष्टशिलेचं दशशिलेचं आचरण करतात, उपवासाचं पालन करतात. हे काही उपासक आहेत. आणि बरेचसे बांधव असे आहेत की त्यांचा उपयोगच नाही, ते काही करतात ते काहीच करत नाही आहेत. तर ह्यांच्या ज्ञानाच्या दृष्टीने ते वर येतात, हळूहळू वर येतात. समाजामध्ये जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये पहा की बेस्ट स्टुडंट्स अवॉर्ड असतो कुठे ठिकाणी, त्या ठिकाणी चांगल्या विद्यार्थ्यांना अवॉर्ड दिला जातो.
उपासक असेल तर त्यांना समाजामध्ये मान भेटतो. हे त्यांच्या तल्लख बुद्धीमुळे, ज्ञानामुळे ते वर असलेले असतात. ते नेहमी हायली असतात, वरती असतात. ते तुम्हाला आम्हाला समजलं पाहिजे. उदाहरण घ्या की 10वीची परीक्षा चालू आहे, 10वीची परीक्षा झाली त्यानंतर काय होतं, पेपरमध्ये नाव येतं की अमुक अमुक विद्यार्थी, अमुक विद्यार्थिनी हिला एवढे एवढे गुण मिळाल्यामुळे ती ह्या ठिकाणी ह्या केंद्रातून वरती नंबर 1 वरती आहे. प्रशंसा झाली, ज्ञानाने वर आले ती. त्याच्यामुळे लोक तिला कॉंग्रॅच्युलेशन करायला लागले, अभिनंदन करायला लागले, शुभेच्छा द्यायला लागले. पण त्याच ठिकाणी फेल झालेल्या विद्यार्थ्याला कोण विचारतं का? नाही कोण विचारत. एक तर त्याला तिरस्काराने बघायला जातो किंवा हा असाच होता, ह्याला काय उपयोग नाही, अशा प्रकारे. ज्ञानाने वर या. जेव्हा तुम्ही ज्ञानावरती वर याल, तुम्ही अभ्यासाने वरती याल, तेव्हा तुम्हाला तुमचे संपूर्ण जग सोडा, तुमच्या आई वडिलांच्या नजरेमध्ये तुम्ही उंच येता. त्यांना अभिमान वाटतो की हा माझ्या मुलाने काहीतरी केलेलं आहे, समथिंग ही गॉट, त्याने काहीतरी प्राप्त केलेलं आहे. शिक्षकांना आनंद होतो की माझे विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेत, खूप चांगलं आहे, मला आवडलं, मला खूप छान वाटतं त्यांना विद्यार्थ्यांना. उपासकांमध्ये पण त्यांचा जो संघ असतो, एक प्रकारे त्यांचा संघच असतो, त्यांच्यामध्ये त्यांना वाटतं की हां ते हे चांगले आहेत म्हणून. अशा प्रकारे हा पर्वताचा 4था गुण सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये भंते आणा सांगतात की जेव्हा ज्ञानी मनुष्य गांभीर्याने अहंकारात दूर करतो, तेव्हा तो ज्ञानाच्या उंच शिखरावर चढतो आणि चिंतामुक्त होऊन व्यर्थ जगाकडे, चिंताग्रस्त गर्दीकडे पाहतो. ज्याप्रमाणे पर्वताच्या शिखरावर उभा असलेला आपल्या बांधवांना पाहू शकतो. काय सांगितलंय? जेव्हा ज्ञानी माणूस गांभीर्याने अहंकारात होतो, माझ्यातला मी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मी अहर्त होऊ शकत नाही, निब्बाण प्राप्त करू शकत नाही, ही एक स्थिती आहे. तुम्हाला जेव्हा ज्ञान प्राप्त होतं तेव्हा तुमच्यामध्ये 2 गोष्टी ऑटोमॅटिकली येतात की अहंकार येतो आपल्यामध्ये. यस, आय एम समथिंग एल्स, मी कोणतरी वेगळा आहे यांच्या मित्रांमध्ये. पण तसं नाही. ज्ञान म्हणून मी काय बोललो, विद्या ज्ञानानं काय म्हणतो आपण की विनयने शोभते, विद्या विनयने शोभते असं पण म्हणलं की नाही. तर तुमच्याकडे जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पोलाइटनेस असलं पाहिजे. बाबासाहेबांकडे बघा, उदाहरण ते आहे. बाबासाहेब आपल्याकडे जिवंत उदाहरण आहे बाबासाहेबांचं. त्यांनी कधीही गर्व केला नाही, कधीही अभिमान बाळगला लागला की माझ्याकडे एवढे डिग्री आहेत, एवढं माझ्याकडे ज्ञान आहे, नाही. त्यांनी उलट शीतलतेने राहिले, नम्रपणे राहिले आणि त्यांनी कामं केली. याप्रमाणे त्यांच्यानुसारच आपल्याला कामं करायची आहेत. बुद्धांनी सांगितलं, बुद्ध तर सर्व ज्ञानी होते, सम्यक संबुद्ध त्यांना म्हणतात, पण त्यांच्यामध्ये पण कुठल्याही प्रकारचा गर्व नव्हता, कुठल्याही प्रकारचा अभिमान नव्हता. यस, आय एम द ग्रेट, आय एम द ओनली वन, आय एम अ ब्लेस्ड वन, असं काहीच नव्हतं त्यांच्यामध्ये. तर त्यांनी प्रेमाने, नम्रपणे आपल्याला जे काही प्राप्त झाले ते लोकांना सांगितलेलं आहे. अशा प्रकारे हा 4था गुण पर्वताचा आहे, तो त्याच्यामध्ये असला पाहिजे. शेवटचा गुण, पुनच्च महाराज पब्बतो अनुनत्तो एवमेको महाराज योगिना योगावचरेण उन्नतावनती न करणीया इदं महाराज पब्बतस्य पंचमं अंग गहेतब्बं. पुनच्च महाराज आणि पुन्हा महाराज, पब्बतो अनुगतो म्हणजे ज्याप्रमाणे पर्वताला उचलले किंवा वाकवले जाऊ शकत नाही, त्याचप्रमाणे महाराज एवमेको महाराज योगिना योगावचरेण उन्नतावनती न करणीया, म्हणजे कठोर प्रयत्न करणाऱ्या भिक्खूंना ना उचलले जावे ना खाली खेचले जावे. इदं महाराज पब्बतचं पंचम अंगं. कठोर प्रयत्न करणाऱ्या भिक्खूंना उचलले जावे ना खाली यावे. महाराज त्याच्यामध्ये काय म्हणाले की पुढे जाऊन ते म्हणतात, उपासकात सुसुबोध सांगितलं होतं की जग लाभाने वर येते, हानीने खाली जाते, माझे श्रमण लाभ किंवा हानीमध्ये सारखे जातात. सेम पहिले सांगितलेलं मी, पुठ्ठश्च लोक धम्मेही चित्त यस्त न कंपती असुकम विजन खेमं एतन मंगल उत्तमं. म्हणजे कुठल्याही प्रकारचा लाभ, कुठल्याही प्रकारची हानी ह्याच्यामध्ये वर खाली न जाताच तो स्थिर राहतो. त्याचप्रमाणे महाराज कठोर प्रयत्न करणाऱ्या भिक्खूंना उचलले जावे न खाली खेचले जावे. महाराज हा खडकाचा 5वा गुण आहे. जेव्हा तुमची मगाशी आपण बघितलं स्तुती झाली,
आपण वरती चढलो हरभऱ्या झाडावरती आणि म्हणजे त्यांची स्तुती न करता त्यांना बुराई केली सुरू झाली, निंदा करायला लागली, ते खाली खाली येतात, त्यांना मनात दुःख निर्माण होतं. तर अशा प्रकारची स्थिती आपल्यामध्ये असली नाही पाहिजे. कुणी कधीही स्थिर असलं पाहिजे. पुट्टस्स लोक धम्मेहि चित्तयस्स न कंपती असुकं विरजन खेमं एतं मंगल उत्तमं. म्हणजेच हे जे 8 लोक धम्म आहे त्याच्यामध्ये चित्त कुठल्याही प्रकारे स्थिर कंपित होता कामा नये, स्थिर असलं पाहिजे. पहिला गुण होता तो आपला तसं नुसारच. त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या पद्धतीने कुठल्याही परिस्थितीमध्ये यू हॅव टू उपेक्षा भाव त्याकडे दुर्लक्ष करा. आपलं कॉन्सन्ट्रेशन वी हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन अवर पाथ, म्हणजे आपल्या मार्गावरती आमचं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे ना. आम्ही कुठल्याही प्रकारच्या स्तुतीमध्ये वरती जाऊ म्हणजे हुरळून जाऊ किंवा ना कुठल्या निंदेने आम्ही दुःखी होऊ ना कुठल्या नाही. आम्ही स्थिर असलं पाहिजे. वी हॅव टू म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला स्थिर असलं पाहिजे. जर आम्ही ह्या डोलायमान स्थितीमध्ये असू तर आपला ध्येय एक एक पायरी आपण चढत असो ते ध्येय निघून जाईल. आमच्या एका ठिकाणी मी पाहिलं होतं, लिहिलं होतं, शिडीवरून चालताना लिहिलं होतं, देर इज अ नो शॉर्टकट, यू हॅव टू मग ते चढावंच लागेल. कुठल्याही प्रकारचे शॉर्टकट नाही आयुष्यामध्ये, तुम्हाला प्रत्येक पायरी ही चढलीच पाहिजे. अशा प्रकारचं वाक्य त्याच्यामध्ये त्या प्रत्येक पायरीवर लिहिलेलं होतं. जेव्हा तुम्ही शाळेमध्ये जाता तर तुम्ही आजपर्यंत जर तुम्ही तिकडे बघितलं नसेल तर आज लक्ष द्या. तुमच्या शाळेमध्ये प्रत्येक पायरीवर एक स्लोगन लिहिलेला आहे, तो स्लोगन लक्षात घ्या. तर अशा प्रकारे कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला डोलायमान व्हायचं नाही, तुम्हाला ते फॉलो केला पाहिजे. तुम्हाला व्यवस्थितप्रमाणे वरती जायचं आहे. परिस्थिती कुठली असू दे, आपलं सुरुवात आहे की आपलं हे जे मरकट मन आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही स्थितीमध्ये त्याला आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायचं. ज्याप्रमाणे नाहूत हत्तीला कंट्रोल करतो त्याप्रमाणे तुम्हालाही तुमचं मन कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये या 5 गुण सांगितले हे जेव्हा भिक्खूमध्येच नाही तर तुमच्या माझ्यामध्ये जेव्हा येतील तेव्हा वी ऑन आवर लक्ष आपल्या जे ध्येय आहे त्या ध्येयाकडे आपण हळूहळू खाऊन पण आपण पोचणारच आहोत. पण ज्यावेळी तुमचं मन हे कॉन्सन्ट्रेटेड असेल तेव्हा तुमच्या मनावर तुमचं पकडा असेल तेव्हा तुम्ही ह्या गोष्टी काबू करू शकता आणि तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकता. तर आय होप आजचं हे पब्बत पय्यो पर्वताचे 5 गुण हे तुम्हाला समजले असल्यास मी गृहीत धरतो. जर काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. मला कधीही मी सोशल मीडियावरती आहे तर मला त्याच्यावरती तुम्ही फॉलो करा, तुम्हाला मला विचारा. आणि जर नाही समजलं तर मला विचारा, मी तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरं देईल. सो आज आपण इथे आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. हा आपला जो सेशन व्हिडिओ आहे, आपले जे सेशन व्हिडिओ आहेत ते सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. चॅनल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण हे चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला हे नवीन माहिती हे त्रिपिटकातली अनुपिटक साहित्यातली नवीन माहिती आपल्याला मिळत जाईल. आपल्याला इयत्ता 9वी 10वीचे जो संपूर्ण जे पुस्तक आहे त्याच्यावरती आपण सिरीज बनवणारच आहोत. 9वीचे वेगळे आणि 10वीचे वेगळे. 10वीचे मला वाटतं 8 व्हिडिओ झालेले आहेत. 9वीचे पण काहीतरी हा 7वा म्हणजे 7-8 व्हिडिओ झालेले आहेत आपले. पुढे येणाऱ्या धड्यांवरती पण आपण व्हिडिओ बनवणार आहात. तर हे शिक्षण व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. उपासकांनाही अभ्यासासाठी हेच साहित्य आपल्याला हे जे 9वी 10वीच्या पुस्तकामध्ये जे साहित्य आहे तेच आपल्याला पुढे जाऊन ते आपण डे टू डे लाईफमध्ये अभ्यास करतो त्याच्यासाठीच हा प्रयत्न आहे. तर आपल्या सर्वांच्या प्रति मंगलमैत्री व्यक्त करतो आणि इथे थांबतो. आणि 1-2 दिवसामध्ये आता अशोक विजयादशमी आहे तर त्याच्याही आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. नमो बुद्धाय.